सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 23 मधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला। सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 23 मधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला। भाजपचे उमेदवार सत्यजित वाघमोडे, आरती वागसे, ज्ञानेश्वरी देवकर आणि राजशेखर पाटील यांच्या निवडणूक प्रचाराचा श्री गणेशा युवा नेते मनीष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला। या प्रचाराचा प्रारंभ सलगर वस्ती येथील देवीची विधिवत आरती करून करण्यात आला। त्यानंतर सलगर वस्ती परिसरातून भव्य पदयात्रा काढण्यात आली। या पदयात्रेत भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। भाजप जिंदाबाद, विकासाचा अजेंडा भाजपचा अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। पदयात्रेदरम्यान उमेदवारांनी घरोघरी जाऊन नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या। नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचना जाणून घेत भाजप सरकारने केलेल्या विकास कामांची माहिती देण्यात आली। शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधा, स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांसाठी भाजप कटिबद्ध असल्याचं उमेदवारांनी सांगितलं। यावेळी युवा नेते मनीष देशमुख, अक्षय वागसे यांनी सांगितलं की प्रभाग क्रमांक 13चा सर्वांगीण विकास करण्यासाठी भाजपचे उमेदवार सक्षम आणि अनुभवी आहेत। नागरिकांनी भाजपच्या विकासात्मक विचारांना साथ देऊन मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावं। स्थानिक नागरिकांनीही या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत उमेदवारांना शुभेच्छा दिल्या। या प्रचार शुभारंभामुळे प्रभाग क्रमांक 23 मधील राजकीय वातावरण तापलं असून भाजपचा प्रचार जोमात सुरू झाल्याचं चित्र दिसून आलं।